तुम्ही माझे व्हिडिओ पाहता असं तुम्ही परवाच्या दिवशी मी आलो होतो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतात, तर काही गाड्या महाराष्ट्र शासन, भारत सरकार किंवा पोलिसाच्या पाट्या लावून फिरतात, तर यांना सगळ्यांना परवानगी आहे का तशी गाड्या लावून फिरायची? नाही, हे असं लावणं अयोग्य आहे. बर, म्हणजे असं कुणी लावायला नाही म्हणतायत बरं पाहिजे. का? हा. म्हणजे तुमची खाजगी गाडी असेल तर त्याच्यामध्ये लावायला नाही पाहिजे. बर, हे कधी पोलिसांनी पण नाही. पोलिसांनी जर ते कर्तव्यावरती असतील, बरोबर, जॉबवर असतील तर जॉब, मग ती खाजगी गाडी जरी असेल तरी तो लावू शकतो. अगदी बरोबर, काही हरकत नाही. बरोबर आहे. ती आम्ही बऱ्याच वेळा कारवाई येस तिथे लावायला इमर्जन्सी जाताना काही चालू शकतं ते काही, पण असं चुकीचं लावणं हे अयोग्य आहे. बर, हे योग्य नाहीये. आणि मी तर वाहतूक पोलिसांना आपल्या माध्यमातून सांगतो की असं कोणी करून वाहतूक नियम भंग करत असेल ना तर पहिली कारवाई त्याच्यावरती करा. येस सर, स्वतः म्हणतायत बरं का, त्यामुळं माझा काही पर्सनली काही तुमच्याशी वाद आणि राग द्वेष नाहीये. मला दुसरा मला सांगायचं, तुम्ही जे करताय ना हे योग्य आहे. येस, तुमच्यासारखे आणखीन 100 लोक असं पुण्यात काम करायला लागले ना तर निश्चित वाहतूक नियम भंगाला आणि हे असे जे करणारे लोक आहेत त्यांच्यावरती चाप बसणं गरजेचं. सगळ्यात महत्वाचं सर, अशा पाट्या लावून फिरणारीच लोक सिग्नल वगैरे पहिले तोडतात आणि त्यांच्या मागे अजून सगळे फल्लड निघून त्याच्यावरती पहिली कारवाई वाहतूक पोलिसांनी करायला पाहिजे. ज्यांनी नियम भंग केला तर कारवाई करणं नक्की करायला पाहिजे. ट्रॅफिक पोलिसांना सगळ्यांना सांगतोय, स्वतः साहेब म्हणतायत अशा कुठल्या गाड्या दिसल्या तर बिंदास कारवाई करा. माझंही समर्थन आहे आणि सरांचंही समर्थन आहे. सगळ्यात महत्वाचं सर की तुम्ही जी